जवळजवळ 5,000 रुपयाचे प्रोडक्ट आणि हे मला फ्रीमध्ये भेटलेले आहेत. हे छुटकू आहे, हे तर एकाच आंघोळीत संपून जाईल. कोरियन स्किन सिक्रेट, आपल्याला कोरियन साबण भेटलेली मागे रे, एवढं संपवलं जरा थोडं मोठं तरी द्यायचं. नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही मला आज हिला काय झालेलं आहे हे असा व्हिडिओ का बनवते, तर व्हिडिओ बनवण्याचे कारण आहे, खूप खास कारण आहे. ते म्हणजे हा बॉक्स जो की मला मिंत्रा ब्युटीकडून भेटलेला आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याच्या अगोदर मी थोडंसं सांगते तुम्हाला. मी बऱ्यापैकी असे लॉंग फॉर्म व्हिडिओ अपलोड करत नाही किंवा असे बोलणारे व्हिडिओ टाकलेले तर जमाना झालेला आहे मला. पण हा व्हिडिओ आज बनवत आहे तर त्याचं कारण सुद्धा तसंच आहे, खास आहे. जर तुम्ही यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट बनवत असाल किंवा बनवायला प्लॅन करत असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे. की नक्की यूट्यूबमधून भेटतं काय, किंवा व्हिडिओज बनवल्याने भेटतं काय, किंवा आपण कुठल्या पद्धतीचा कॉन्टेंट बनवला पाहिजे, कशा पद्धतीचे व्हिडिओज वगैरे बनवायला ट्राय केलेलं पाहिजे, सगळं याच्यात आपण बोलणार आहोत. तर आहे ना, मला वाटतं 4 वर्षापूर्वी व्हिडिओ बनवायला चालू केले होते. ह्या ऑगस्टमध्ये आता 4 वर्ष कंप्लीट झालेले आहेत असं म्हणू शकतो आपण, की मी व्हिडिओज बनवते आणि मला अजूनपर्यंत यूट्यूबकडून 1 रुपयाचं पण पेमेंट आलेलं नाहीये. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तुम्ही म्हणसाल तरी पण ही व्हिडिओ कसं काय बनवते आज, तर मी ना प्रत्येक पद्धतीचे व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे मी सगळ्यात पहिलं हेअरस्टाईलपासून स्टार्ट केलं होतं, की मी हेअरस्टाईल दाखवत होते कशा बनवायच्या, कारण की मला माझा चेहरा दाखवायचा नव्हता. मग मी बॅक साईडने हेअरस्टाईल कशा बनवायच्या ते दाखवत होते. मग ते चाललं नाही. त्याच्यानंतर मी हेअर केअर, स्किन केअर चालू केलं. त्याच्यानंतर मी ओकेजनली मेकअपचे व्हिडिओसुद्धा टाकायला लागले, जसं की गेट रेडी विथ मी फॉर गुढीपाडवा, मकर संक्रांती, काही पण जे आपले सणवार वगैरे असतील ना ते. आणि मग त्याच्यानंतर ते पण एवढं काही खास चाललं नाही. त्याच्यानंतर मी साड्या कशा ड्रॅप करायच्या त्याचे व्हिडिओ बनवले. तुम्ही माझं जाऊन व्हिडिओ चेक करू शकता की मी कशा कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही म्हणसाल की म्हणजे मी असं, माझं फिक्स नीश नव्हतं किंवा मला समजत नव्हतं की कुठले व्हिडिओ चालतील वगैरे. त्याच्यामुळे मी प्रत्येक पद्धतीचे व्हिडिओ बनवत होते. म्हणजे माझं ट्रायल चाललं होतं की हे चालेल ते चालेल. आणि यूट्यूबवरती ना फायनली मला वाटतं काहीतरी साड्यांच्या टिप्सवरचा एक जो व्हिडिओ होता ना, तो माझा व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर मग माझं चॅनल मॉनिटाईज सुद्धा झालं. पण आजपर्यंत मला अजून एक पेमेंट पण आलेलं नाहीये. त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवेल, पण सेपरेट बनवेल आत्ता ना. मग त्याच्यानंतर मी थोडंसं नीश चेंज केलं. इंस्टाग्रामला माझे व्हिडिओ चालायला लागले. मी जे यूट्यूबसाठी शॉर्ट्स वगैरे बनवायचे ना, तेच मी सेम इंस्टाग्रामवरती अपलोड करायचे. मग तिकडे माझे व्हिडिओ चांगले चालायला लागले. त्याच्यानंतर हेअर केअरचे ॲक्च्युली व्हिडिओ तिकडे चालायला लागले. हेअर केअरचे करत करत मी ब्लॉगिंगसुद्धा केलं. मिनी ब्लॉगसुद्धा मी बनवलेले आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी मिनी ब्लॉगसुद्धा बनवलेले आहेत. मग मिनी ब्लॉग पण ठीकठाक चालत होते, एवढं काही असं खास चालत नव्हतं. त्याच्यानंतर कोलॅबरेशन वगैरे पण येत नव्हते काही जास्त. त्याच्यामुळे ना मग मी ॲफिलिएट मार्केटिंग चालू केलं. हो, आता सध्या फायनली मी तेच करत आहे, की म्हणजे कपड्यांचा रिव्ह्यू करणं, की लाईक मिशोचे हॉल व्हिडिओ जे असतात ना ते असेल, किंवा मिंत्रा, फ्लिपकार्ट, असे सध्या मी हॉल व्हिडिओ बनवायला चालू केले. आणि ते बनवायला चालू केलं ना, जवळजवळ मला वाटतं 2 महिन्यातच मला पैसे भेटायला स्टार्टसुद्धा झालं. सो आपल्याला ना करेक्ट गायडन्स भेटत नाही की ॲक्च्युली कसे व्हिडिओज बनवायचे किंवा कुठून जास्त पैसे भेटतील. सध्या ॲफिलिएट मार्केटिंगवरती ना सगळेच म्हणजे खूप जास्त तुम्ही बघत असाल की व्हिडिओज बनत, कारण की ते सध्या खूप जास्त लिटरल, जसे एकेकाळी ब्लॉग, मिनी ब्लॉग ट्रेंडमध्ये आले होते, तसं आता सध्या ॲफिलिएट मार्केटिंग ट्रेंडमध्ये आलेलं आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा खूप जास्त क्रायटेरिया वगैरे आहे. पण आता आपण बोलूयात त्याच्यासाठी. तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील ना सेपरेट, की ॲफिलिएट मार्केटिंग कसं स्टार्ट करायचं, किंवा तुम्हाला स्टार्ट करायचं आहे, तर त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. तुम्ही फक्त मला तसं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता आपण ह्या बॉक्सबद्दल बोलूया. तर हा फ्लिपकार्ट ब्युटीचा ग्लॅमर बॉक्स आहे. म्हणजे याचा मला ना एका हाताने पकडता पण येत नाहीये. अर्धे प्रोडक्ट खाली पडले, थोडासा फाटलेला आहे मे बी ट्रान्सपोर्टमध्ये. पण हे खूप सारे प्रोडक्ट आहेत, जवळजवळ 5,000 रुपयाचे प्रोडक्ट, आणि हे मला फ्रीमध्ये भेटलेले आहेत. फ्रीमध्ये असं नाही म्हणता येईल ॲक्च्युली, कारण की मागचे जवळजवळ 4 वर्ष झालं मी मेहनत करते. यूट्यूबवरती असेल, इंस्टाग्रामवरती असेल, त्याच्यामुळे ॲज अ गिफ्ट म्हणू शकता, ॲज अ PR म्हणू शकता. पण हे 5,000 रुपयाचे वर्थ असणारे प्रोडक्ट मला भेटलेले आहेत. ह्याच्यात सगळं बऱ्यापैकी स्किन केअर, परफ्युम्स वगैरे आहेत. ते काय आहे ना, हे मी तुम्हाला एक एक करून सगळं दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये. तर हे भेटलं कसं, तर हे फ्लिपकार्ट थ्रू भेटलेलं आहे मला. त्यांचे मी काही व्हिडिओज बनवलेले होते, तर त्यांनी गिफ्ट हॅम्पर म्हणून हे पाठवलेलं आहे. सो तुम्हाला आता मी एक एक करून दाखवते की या बॉक्समध्ये भेटलेलं काय आहे. बघूयात. मी रात्री उघडून बघितलेले आहेत, पण सगळे प्रोडक्ट काय आहेत ना ते बघितलेले नाहीत. तर सगळ्यात पहिलं जे की मी सध्या वापरते, हे लॅक्मेचं पीच मिल्क
लॅक्मेचं पीच मिल्क मॉइश्चरायझर आहे आणि हे माझं खरंच खूप फेवरेट आहे आणि सगळे नवीन प्रोडक्ट आहेत, त्याच्यामुळे असं नाही की ते वापरलेले वगैरे प्रोडक्ट सो पहिलं हे आहे आणि याची किंमत मला वाटतं 450 रुपयाच्या आसपास आहे याची एका प्रोडक्टची किंमत. आणि असे मला वाटतं 20 एक तरी प्रोडक्ट आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. तर आपण एक एक करून सगळे प्रोडक्ट बघूयात. आणि हे आहे ॲक्वालॉजीचं मॉइश्चरायझर आहे, जेल मॉइश्चरायझर. हे पण ट्राय करूयात, मी हे कधी वापरलेलं नाही आहेत पण आपण बघू, ट्राय करून बघूयात. त्याच्यानंतर आता काय दाखवू खूप सारे प्रोडक्ट आहेत. हे कोजिक ॲसिड डेली फेस वॉश आहे, हा डर्माकोचा फेस वॉश आहे. हा पण मी कधी वापरलेला नाही आणि पॅक आहेत प्रोडक्ट, तुम्ही बघू शकता सील पॅक आहेत, त्याच्यामुळे हा पण आपण ट्राय करूयात. आजचा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण होतं की तुम्ही काम करत राहा, जर तुम्हाला व्हिडिओज बनवायला आवडत असतील. मी ना लिटरली माझ्या व्हिडिओवरती 50-100 जरी व्ह्यू आले ना तर मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोडच करायचे, कारण की ते मला आवडायचं. मी कधीच गिवअप केलेलं नाही. जे मला ओळखतात ना त्यांना सगळ्यांना माहिती असेल की मी किती दिवस झालं व्हिडिओ बनवते आणि लिटरली जवळजवळ 3-3.5 वर्ष मला 1 रुपयाही न भेटता मी काम केलेलं आहे. फक्त यूट्यूबवरती असेल, इंस्टाग्रामवरती असेल, खूप जास्त म्हणजे डेलीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कन्सिस्टन्सी पकडली, बऱ्याच गोष्टी केल्या. पण आता ते सगळं पे ऑफ होत आहे, कारण की आता मला सगळं भेटायला लागलेलं आहे जे पाहिजे ना मला. की मी ऑनलाईन काम केल्यानंतर किंवा इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती मी बघायचे नाही यार सगळ्यांचं म्हणजे किती छान आहे, ते किती अर्न करतात, पण मी तर काहीच अर्न करत नाही. पण त्याच्यामुळे मी गिवअप केलं नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही पण व्हिडिओ बनवत असाल ना तर गिवअप अजिबात करू नका. सो पुढचा प्रोडक्ट आहे हा फेस वॉश आहे. मला वाटतं सगळ्यात जास्त याच्यातनं फेस वॉश आहेत जे की त्यांनी पाठवलेले आहेत. हा हिमालयाचा फेस वॉश आहे, हा सुद्धा मी वापरलेला आहे, छान फेस वॉश आहे हा सुद्धा. पुढे यांनी मेनचे सुद्धा प्रोडक्ट वापरलेले आहेत. सो हे माझ्यासाठी नाही पण माझ्या नवऱ्याच्या नक्कीच कामी येणार आहेत. तर हे काहीतरी हेअर अँड बियर्ड व्हॉल्यूम करण्यासाठी काहीतरी पावडर वॅक्स आहे. सो हे त्यांच्या कामी येईल. देन अगेन हे मला ना खरंच पाहिजे होतं, म्हणजे हे बॉडी मिस्ट काय असतं ना हेच मला माहिती नव्हतं. सो ह्यांनी हे पाठवलेलं आहे आणि एवढं छान स्मेल येत आहे ना. हे प्लमचं आहे, बॉडी लव बॉडी मिस्ट, व्हॅनिला व्हॅनिला फ्लेवरमध्ये हे प्लमचं बॉडी मिस्ट आहे आणि खरंच खूप छान वास येते ह्याची. हे पण वापरणार आहे मी खूप जास्त एक्सायटेड आहे. पहिल्यांदा म्हणजे मला ना असे बार्टर कोलॅबरेशन म्हणजे प्रोडक्ट घेऊन मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत, पण बिना व्हिडिओसाठी एवढे सगळे प्रोडक्ट आहेत ना मला पहिल्यांदाच भेटलेले आहेत आणि जे की मला फ्लिपकार्टने पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे मी खूप जास्त खुश आहे. हे काय आहे, मॅन कंपनीचं काहीतरी परफ्यूम आहे आणि हे पण मेनचंच आहे. छोटीशी अशी टायनीशी बॉटल आहे आणि ह्याची पण स्मेल छान आहे. पुढे आता आपल्याकडे म्हैसूर सँडल सोप. ही साबण मी खूप जास्त वापरलेली आहे आणि मला ही आवडते सुद्धा. एकदम अशी चंदनवाली स्मेल येते, हां चंदनवाली स्मेल येते. सो ही साबण एक त्यांनी पाठवलेली आहे. याच्यात साबण सुद्धा खूप जास्त आहेत, दाखवते मी तुम्हाला एक एक करून पुढे. माझ्यासाठी पण सगळ्या गोष्टी म्हणजे असं आहे की काय मी रात्री ओपन करून तर बघितले पण प्रोडक्ट एवढे काय आलेत ना ते माहिती नव्हतं. आणि हा हे फेस वॉश, हे गार्नियरचं व्हिटॅमिन सी वालं जे की आत्ता लेटेस्ट त्यांनी लॉन्च केलेलं आहे. आणि या फेस वॉशचे ना मी एवढ्या क्रिएटरचे रील बघितले आहेत ना, ऑफकोर्स त्यांनी पे केलेलं असणार आहे. पण असं आहे की या सिरमने तुम्ही फेस क्लीन केलं ना तर चेहरा आहे ना तुमचा क्लीन पण होतो, पण असा ओढल्यासारखं किंवा ड्राय पण होत नाही, कारण याच्यात व्हिटॅमिन सी आहे त्याच्यामुळे तो स्किनला तुमचे हायड्रेट सुद्धा करतो. सो हे छान फेस वॉश आहे. सो हे सुद्धा मी वापरणार आहे. मला वाटतं पुढचे 6 महिने ना मला प्रोडक्ट घ्यायची गरज लागणार नाहीये, कारण की अजून पण बघा एवढेच अजून पण हातात पण बसत नाही एवढे प्रोडक्ट दाखवायचे राहिलेले आहेत. हे सॅनफेचं इन्स्टंट ब्राईटनिंग डिटॅन फेस वॉश. अगेन हे पण फेस वॉशच आहे सॅनफेचे पण बरेच मी व्हिडिओ आणि यांच्यासाठी मी बरेच पेड व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत सॅनफेचे. तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला बघू शकता, मी त्यांचे पेड कोलॅबरेशन बरेच केलेले आहेत. पण हे फेस वॉशचं मी केलेलं नाही आहे. सो हा फेस वॉश सुद्धा आपण वापरून बघूयात. मे बी यांच्यासाठी ना मी सेपरेट रील बनवेन प्रोडक्ट रिव्ह्यू म्हणून इंस्टाग्रामसाठी. सो तुम्ही जर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल ना तर तिकडे मला तुम्ही फॉलो करू शकता, कारण की तिकडे जास्त मी अपडेट असते किंवा मी तिकडे थोडंसं जास्त अपडेट असते. यूट्यूबला मी व्हिडिओ तर अपलोड करते पण यूट्यूबला कसं स्टोरी थ्रू वगैरे बोलता येत नाही त्याच्यामुळे. त्याच्यानंतर हा प्लमचा फेसवॉश जो की खूप चांगला फेसवॉश आहे आणि हा मला घ्यायचा होता पण खूप जास्त महाग आहे हा, म्हणून मी घेतला नव्हता, कारण हा 250 रुपये किंमत आहे याची.
आणि हा मला भेटलेला आहे, सो आपण हा वापरून बघणार आहोत. अरे बापरे, मी तर थकले. थकले मित्र बोलून बोलून, कारण की एवढा जास्त व्हिडिओ पण खूप मोठा होणार आहे. हे कंडिशनर आहे नॅचरलचं हेअरसाठी आणि 200 ml ची बॉटल आहे, त्याच्यामुळे आता मला कंडिशनर पण बरेच दिवस घ्यायला लागणार नाहीये. छान आहे. अरे बापरे, हे काय? सोप, नायसिनामाइड ग्लास स्किन वॉटर सोप, अल्फा आयब्रंड, कोरियन स्किन सिक्रेट. आपल्याला कोरियन साबण भेटलेली आहे, कधीच वापरलेली आहे आपण ही साबण. बघूयात कसली असते ती तरी. ओके, ही अशी काहीतरी अस्तर आहे, म्हणजे सोपचं बार कसं असतं तसं आहे. स्मेल तर भारी येते ह्याची सुद्धा, वापरल्यावरच कळेल काय. आता हे प्रोडक्ट ह्याच्यातले अर्धे काय, मला तर वाटतं एक पण प्रोडक्ट मी वापरलेलं नाहीये हिमालयाचं वगैरे सोडलं तर, बाकी सगळे नाही. अरे हा छुटकू काय, हेअर अँड बॉडी वॉश, एवढंच बॉडी वॉश, जरा थोडा मोठा तरी द्यायचा ना. टिनिसिलियस, मला या ब्रँडचं नाव पण मचाल येत नाही. सील आहे, जाऊ द्या. याच्यावरती बघू आता. हे बॉडी वॉश तर मी कधी वापरलं नाही, आपण साबणपर्यंतच लिमिट आहे आपली, बॉडी वॉश आपण वापरायलाच नाही आहेत कधी. बघूया. हे छुटकू आहे, हे तर एकाच आंघोळीत संपून जाईल. और बाप, ममाअर्थचा ॲलोवेरा जेल खूप जास्त वापरलेला आहे स्किन केअरमध्ये मी. म्हणजे लिटरली ना, रात्री फेस वॉश करताना आत्ता मी मॉइश्चरायझर लावायला लागलेली आहे. मागच्या 2-3 वर्षात बरेच दिवस मी ममाअर्थचं ॲलोवेरा जेल फक्त स्किनवरती लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या स्किन क्लीन आहे. इथं 1-2 पिंपल आलेले आहेत, पण ते आता पिरियड्समुळे आलेले आहेत. बाकी माझी स्किन आहे ना एकदम क्लीन क्लिअर आहे. मला कधीच पिंपल्स येत नाही असे पिरियड्समध्ये वगैरे सोडले तर. बाकी कारण की मी प्रोडक्ट खूप कमी वापरलेले आहेत यार स्किनवरती, खूप जास्त असं काही पण लावलेलं नाही आहे. हे जेल, ॲलोवेरा जेल, हे मी आता चेहऱ्यावरती तर लावत नाही, पण मी हे केसांसाठी वगैरे वापरू शकते हेअर केअरमध्ये. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे डर्माकोची बीबी क्रीम, आणि ही रात्री मी उघडून बघितलेली आहे आणि खरंच खूप छान आहे. जास्त मोठी नाही आहे, ही एवढीशी भेटलेली आहे, पण छान आहे, पुरेशी आहे. म्हणजे तुम्हाला मी लावून दाखवते ही, कारण मी रात्री लावून बघितलेली आहे. पहिल्यांदा मला लावल्या असं वाटलं की किती पांढरं पांढरं होतंय, पण नंतर जसं तुम्ही ह्याला ब्लेंड करचाल ना, तसं बघा हे तुमच्या स्किनमध्ये पूर्ण ब्लेंड होते आणि ग्लो देते. दिसत आहे, खूप छान ग्लो देते. म्हणजे हे स्किन केअर पण आणि मेकअप पण छान आहे. बघा लगेचच तुम्हाला फरक दिसेल, ग्लो येतोय चेहऱ्यावरती. सो ही छान आहे. आणि ह्याची किंमत 400 रुपये, एवढीशा ट्यूबची. मागे रे. असो, पुढे आता आपल्याकडे आहे निव्याचे साबण, जी की मी कधीच वापरलेली नाहीये आणि ती मला फ्रीमध्ये भेटलेली आहे. निव्याचं म्हणजे मला असं वाटायचं की निव्याचे प्रोडक्ट खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतात, त्याच्यामुळे. आणि हे किती भेटलेले आहेत, 1, 2, 3, 4चा सेट आहे. म्हणजे मला वाटतं आता पुढचे 6 महिने किंवा 1 वर्षभर तरी मला साबण घ्यायला लागणार, कारण की एक साबण मला 1 महिना आरामात जाईल आणि त्या दुसऱ्या 2 पण आहेत. तो साबणचं सुद्धा माझं वर्षभराचं काम झालेलं आहे. आणि ही मी कधी वापरलेली नाही निव्याची, मी डवची वगैरेच वापरते बऱ्यापैकी, त्याच्यामुळे निव्याची मी कधी वापरलेली नाही आहे. बघूयात कशी आहे वापरून. अरे बापरे, खाली पडलेलं आहे, काहीतरी उचलते. ओके, एक उचलायला गेलं तोपर्यंत दुसरं पडलं. तर ह्याचं ढक्कन माझ्याकडून खाली पडलं. आता हे सुद्धा मॅन कंपनीचंच स्प्रे फॉर्ममध्ये, ते परफ्यूम होता हा स्प्रे, आणि ह्याची स्मेल सुद्धा छान आहे. पण याच्यापेक्षा ते छोटीवाली बॉटल आहे ना, त्याची छान आहे. सो हे पण नवऱ्याच्याच कामी येणार आहे. पुढे आता अगेन आपल्याकडे 2 फेस वॉश आहे. फेस वॉश मला वाटतं सगळ्यात जास्त ह्याच्यात फेस वॉश आहे. अजून 2 मॉइश्चरायझर आहेत आपल्याकडे, लॅक्मेचं एक आणि ॲक्वालॉजीचं एक. लॅक्मेचं तर मी रेग्युलरली वापरते, खूप छान आहे. म्हणजे जवळजवळ 7-8 वर्ष झालं की मी लॅक्मेचंच मॉइश्चरायझर वापरते आणि त्याच्यामुळे ते तर छानच आहे, ते वापरणारच आहे मी. ॲक्वालॉजीचं मला वाटतं मला एक सॅम्पल भेटलं होतं जेव्हा मी ब्लिंकिटवरून काहीतरी ऑर्डर केलं होतं तेव्हा. सो मी त्याची एक छोटीशी डब्बी भेटली होती, तर ती मी यूज केलेली आहे. छान आहे, म्हणजे जास्त स्टिकी नाही आहे, पण थोडंसं हेवी वाटतं स्किनवरती, जास्त लवकर ॲब्झॉर्ब होत नाही, म्हणजे जे मी वापरलेलं होतं ते. आता हे बघूयात कसं आहे. त्याच्यानंतर आता हे 2 फेस वॉश आहेत. एक आहे गार्नियरचं, सॉरी हे फेस वॉश नाही आहे, ही सनस्क्रीन आहे, ज्याची की मला खूप जास्त गरज होती, कारण की माझी सनस्क्रीन
सनस्क्रीनची वास कोण घेतं? सुपर युवी कूलिंग वॉटर जेल सनस्क्रीन ट्राय करून बघूयात, कधीच ट्राय केलेलं नाही आहे. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट हा आहे स्ट्रिक्सचा ब्राईटनिंग अँड शाईन फेस वॉश. याच्यात 4% विटॅमिन सी, ग्लायकॉलिक सिरम कॉम्प्लेक्स, ल्युमिनियस. एवढे केमिस्ट्रीची नावं एवढे अवघड का असतात? माझं आणि केमिस्ट्रीचं ना 36 साकडा आहे नेहमी, कारण की कसले कॉम्प्लेक्स बनवतात यार नावात. बरं असो, हे स्ट्रिक्सचं फेस वॉश आहे. त्याची की किंमत फक्त 99 रुपये. एवढं चीप. मे बी बॉटल छोटी आहे आणि 100 ml आहे, छोटी पण नाही आहे, म्हणजे रेग्युलर साईज आहे. हे पण मी कधीच वापरलं नाही. स्ट्रिक्सचं मी एकच गोष्ट वापरले ते म्हणजे हेअर सिरम. छान आहे त्यांचं सिरम. फेस वॉश वापरून बघूयात. सो यस, दॅट्स इट. एवढंच होतं आणि हा बॉक्स आपला रिकामा झालेला आहे. एनिवे, तर याच कारणामुळे आजचा व्हिडिओ बनवला होता की हे सगळे फ्री प्रोडक्ट भेटलेत असं नाही म्हणता येईल. जे मी मागचे 3 वर्ष अनपेड काम केलेलं आहे, म्हणजे 1 रुपयाही न भेटता. सो त्याची ही पोच पावती आहे, तुम्ही असं म्हणू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल ना, आणि जर तुम्हाला असेच अजून टॉकेटिव्ह किंवा बोलणारे व्हिडिओ बघायला आवडतील तर मला सांगा. मी ट्राय करेल. मला ना टाईम भेटत नाही. आता माझा मुलगा शाळेत गेलेला आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ फटाफट शूट करून घेतलेला आहे, कारण की मला प्रोडक्ट रिव्ह्यूचे ते मेशो, फ्लिपकार्ट त्याचे पण व्हिडिओज बनवायचे असतात, एडिट करायचे असतात. आणि दिवसाचे मी जवळजवळ 4 व्हिडिओ अपलोड करते इंस्टाग्रामवरती. कन्सिस्टन्सी मॅटर करते, कारण की एवढे दिवस झालं बिना पैसे भेटता काम केलेलं आहे. आता पैसे भेटायला लागलेले आहेत तर काम सुद्धा केलंच पाहिजे. सो, आणि जर तुम्हाला विशलिंक रिलेटेड किंवा ऑनलाईन पैसे कसे कमवायचे, तुम्ही म्हणाल तू आत्ताच कमवायला लागले आम्हाला सांगणार का? तर हो, बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहे मागच्या 3-4 वर्षामध्ये. सो डेफिनेटली तुम्हाला काही पण मदत लागली तर मी नक्कीच सांगेल. जर तुम्ही सुद्धा प्लॅन करत असाल की तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग करायचे, म्हणजे हॉल व्हिडिओ बनवायचे आहेत, तर कपडे कुठून कसे ऑर्डर करायचे, त्याच्यासाठी पैसेच इन्व्हेस्ट करायला लागतात का, सगळं सांगू शकते. सगळं माहिती आहे, सगळे काड्या करून झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्यासोबत बिनधास्त शेअर करेल. आणि तुम्ही या व्हिडिओवरून तर तुम्हाला कळलंच असेल की मला बोलायला किती आवडतं. एनिवे, चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपूयात. बाय. आता मला माहिती नाही मी थंबनेलमध्ये काय एडिट करणार आहे, पण टाकूयात. चलो बाय. आणि हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या सबस्क्रायबर बघा आपले किती कमी आहेत. बाय.